तर चला मित्रांनो, आम्ही चाललो मनोरचा बाजार करायला. आज शनिवार आहे, तर शनिवारचा बाजार असतो, लय असतो पब्लिक बिब्लिक. तर चला तुम्हाला पण मनोरचा बाजार दाखवतो. आई कशी शॉपिंग करते, काय करते, बाजार करते. तर चला आता डायरेक्ट जाऊन भेटूया मनोरचे बाजार. तर चलो. आज आईला गाडीवर घेऊन चाललो. तर आई बोलते की गाडीवर आसडवते. तर आईने थैली पण लई मोठी घेतली. तर चला तयारी बियारी लय केली, जशी का हिरोईन नटून फटून. तर चला जाऊया. जाईनी सुचली जरा मागं धुर होती, त्याची मुलं. आई बोलते का मी नटलेलं नाही, तशीच मी दिसते हिरोईन सारखी, त्याची मुलं. तर चला जाऊया आता बाजारात. आई नटत नाही, कारण मी हिरोईनच आहे पहिल्यापासून, अशी सांगते. पावडर पण नाही, पहिल्यापासून आमची आई हिरोईनच आहे. आम्ही पोहोचलो मनोरचे बाजारात. आता चाललो आम्ही शॉपिंग करायला. काय काय घ्यायचं आहे त्याला बाजारात कुठे जायचा पहिला. चला चाललो पहिला बाऱ्याचे. इकडे भाजी घेऊ. चला मनोरचा बाजार. बघा मनोरचा बाजार असा आहे आमचा, एक नंबर कडक सगळा. नाही पाच सगळे आदिवासी माणसं आमचे आहेत. मनोरचा बाजार म्हणजे आदिवासी माणसं. तर दुकानात कपड्या शॉपिंग सगळं आहे. तर आम्ही चाललो आता बाजारात. जरा उजेड बिजेड दिसणार नाही बरोबर, तरी पण चाललो. गर्दीत तरी पण मोबाईल पकडून जायला लागतं. काय करणार, तुम्हाला पण व्हिडिओ दाखवायला लागतो ना, त्याच्यामुळे. तर बघा वाजवणाऱ्या पण आहेत, काय पैसे मागणारी सगळी. चला पटापट जाऊ दुकानात डायरेक्ट. आता भेटू काय तर, कारण की गर्दी फार आहे. एखाद जण मोबाईल घेऊन पहिला राहताची, तर काय करू नाही. कोणाक नाही धावता पण नाही याचा, सवय नाही ना. काय गाड्या पण जातात ना, पब्लिक पण. जसं काय जत्रा आमच्याकडे शनिवारचा बाजार म्हणजे अर्धी लग्नात आमच्याकडे शनिवारची बाजारातच. आई आता सामान घेते देवाचा काय लागतं ते इथं आमचा व्यवस्थित एकदम काय काय सामान ते आईलाच माहीत. आणि आपल्याकडे बघा मोमेडियन माणसं पण दुकानात सगळंच आमच्या देवाचा माणसा सामान विकतात सगळी. आमच्याकडे सगळं एकमेक असतं, सगळी मराठी बोलतात त्याच्यामुळं. तर चला काय काय घेते सामान तर बघू. अगरबत्ती वगैरे घेतली, काय ज्या लागला आईला सामान त्या. बाजारात दिसन पण नाही दिसणार, एखादा मनीस बोलत कोण आहे बघ ना, कोण नाही, त्याची मुलं. घेऊ सामान सगळं काय काय घेते ताई पटापट. आणि आता आई पैसे द्यायला लागले सामानाचं. किती रुपये झालं? 140 झालं ना. आईकडे आहेत आमची आई जरा पैसेवाले ना, तर 500च्याच नोट आहे. असा हां हां असतील ना कुठं त्यांच्याकडे. दुसरी बसल्यात माणसं बाता करत सगळी, काय खाऊ घेतात, भजी बिजी घेतात. तर आम्हाला पण भजी वडापाव खायला लागेल. भूक तर लागलेलं आहे, ट्रॅफिक पण लई लागतं. इथं मांदिरी बिंदिरी आहेत, विकायला माणसं घ्यायला आहेत सगळी मस्तपैकी. लई बाजारात असतात गर्दी. दुपार झाली तरी मित्रांनो सुटत नाही पैसे दुकानात. काय सांगायचा, मुद्दाम सुटत नाही देत पैसा. आई आता मोसंबी घ्यायला लागली, सुटत नाही पैसे म्हणून. हे 1 किलो 60 तर नाही तर घेतो नाही आम्ही, पण सुटत नाही त्याची मुलं. 500 रुपये सुद्धा मला 10 रुपये लावून द्यायला रुपये सुट्टं म्हणजे 750 देईल तो असा, त्याच्यामुळे 10 रुपये सुट्टं पाहिजे. आई आता चेक करून घेईल मोसंब्या मस्त पैकी. मोसंबी, संत्री, ऑरेंज घेऊ द्या आईला फटाफट. एकदम स्वस्त मस्त पैकी सगळा बाजार आहे वगैरे आहे सगळं. झाल्या काय 40 का आधा 1 किलो 60 रुपये. 60 रुपये किलो म्हणजे स्वस्तच आहे जरा. तर चला मोसंब्या घेऊन झाल्या. आता मी जातो दुसरीकडे. सुट्ट आता आम्ही जातो दुसरीकडं. तर सामान घेतला, कारण की सुट्टं नाही त्याच्यामुळं सामान इथं ठेवून गेले. आता ही थैली काढते दुसरी एक. लय आहेत बाजारात फण्या बिण्या, काय फुला बिल्या ह्या सगळ्या. तर शनिवारच्या बाजारात आमची लई पोरीगिरी असतात, एकदम नुसत्या पोरी असतात कॉलेजच्या. चला आता जाऊ मार्केटला. कुठं आई जाते तर आईचे मागं मागं फिरायचा बस आपण. आई दुधी घेते 20 रुपयाला एक आहे दुधी घे. तर दुधी पण घेऊ द्या आईला. भाजीला काय माहीत खाते का नाही, तर घरी पण घेते. मोठाच घेतला बघून ना, वजलेला असेल तर मग. तर चला दुधी घेतला, आता जाऊ पुढं.
आपला बाजार ती गर्दी बाजार आहे. सगळं कपडं बिपडं लई स्वस्त इकडं. 20 रुपये 100 रुपये पॅन्ट 150 रुपये शर्ट 50 रुपये शर्ट भांडी पिंडी सगळे वाटूया पण आहे. चल आईला काय दिसला का नाही सुट्ट नाही. दिलेले पहिले बाजारात आई पैसे लगेच द्यायला तर आईने पहिले दिले तरी पण चला आता जाऊ पुढे. टमाटे घ्यायचे आहेत आई मला चालले बाजारात घेऊन गर्दी. इकडं भाजी मार्केट आहे वाटतं तिकडं आई मला घेऊन चालले. टमाटेसाठी एवढी गर्दी का जत्रा आहे मनोरचा बाजार कशी ओरडतात. गाजर वाटाणा इकडे पण स्वस्त आहे. तुरीच्या शेंगा आहेत गाजर आहे सगळं इकडे मनोरचा बाजार स्वस्त भेटतं. 20ला पाव 30ला अर्धा घेतेस. आता या तोंडी घेते 30ला अर्धा किलो घेते. आई निवडायला लागले. इकडं आवलं पण आहेत विकायला. तर आवलं तर काय माहित मी तर नाही खात आवलं कधी. इकडे बोलतो माल भारी आहे काय ते ओरडायला लागले मावशी. काही मावशी ओरडायला लागले. किती निवडायला लागले काय माहित. 5 मिनिटं झाले निवडली टाक अजून इकडे भाव करायला लागल्यात. तिकडे लय भाव व्यू करतात मनोरच्या बाजारात. असा बाजार करते. आमची गावातली लोक पण लय इकडे बाजारात विकायला असतात. सगळी गावची लोक भाजीपाला घेऊन येतात त्याचे वाढत. चला फायनली घेऊन झाला. इकडे सगळा आहे बिरसन पाला सगळा कोंबी भेंड्या टमाटर सगळा. इकडे पोरींचं कपडे बिपडे आहेत सगळं. इकडे पोरींचा बाजार लय आहे. तेव्हा पोरीकडे दिसतील नुसते तुम्हाला. टमाटी वाट्यावर तर बघा सगळी इकडं लय कपडे बिपडे इकडे सगळं स्वस्तात भेटतात. तर मी लहान असताना घ्यायचो इकडं बघा कशी सगळी पोरी दिलेली आहे बाजार करायला. 100ला 4 काय आहे काय माहिती. 100ला 4 इकडं कल्या पुण्या बांगड्या सगळ्या आहेत. आतमध्ये आई घेऊन आले तरी पण काय टमाट्याच्या दुकान नाही भेटत मला अजून. अजून इकडे बाजार आहे. इकडे पण बाजार भरा तंगड्या लईसा मोठा बाजार भरायला लागला. नाही मी कधीच नाही इकडे. आता लई बाजार भरतो पब्लिक वाढली त्याच्यामुळे वाटतं ना. पहिला तर तिकडेच भरायचा ना. आता इकडे मेन बाजार भरायला लागला. बापरे मित्रांनो लई मोठा बाजार आमचा मनोरचा झाला बघा. इकडे पण टमाटे आहेत पण कच्ची सारखे आहेत. इथे 10 रुपये वाटा हवा एखादा. लई भाजीपाला आहे ताजा. या पोपटी करायला पाहिजे. बाजार काही संपत नाही अजून. किती आहे बाजार काय माहित. इकडं पण चालू केला रे. इकडं सुकी मच्छी आहे. सगळा कावला कुब्बीट आहे बाजारात. आईला कुठं टमाटी निवडून घ्यायची आहेत काय माहित. किती लांब जाईल कुठे इथं. तर चला आई टमाटे निवडून घ्यायला चालले. अजून बाजार लई लांब पर्यंत आहे पण मला थकवलंय मी चालून. मापायला आलेत. लई लांब मोठा बाजार हवाय मित्रांनो. लई म्हणजे लई. आई विकत घेतात त्याला विचारतं कसं काय किलो. 30 रुपये 30 रुपये 30. चल पुढे. तर महागले टमाटर आहेत 30 रुपये. भिवंडीला लई स्वस्त आहेत. भिवंडी 30 रुपये किलो आहे. फारशी महाग ती वाट्यावर तुला परवडती. हा अर्धा किलो 30 असेल.
ती तुला वाट्यावर परवड 30 अर्धा किलो 50 किलो तेव्हा परवड आता निवडायला लागली 50 रुपये किलो 30चा अर्धा. चला निवडू दे पटापट टमाटे यायला मग परत काय तर लय महाग म्हणून मला आता जरा वाटली नाही वाटतं. भिवंडीला पण 60 रुपये किलो आहे टमाटर तेवढीच महाग आहे पण इकडे जरा स्वस्त आहे 50 रुपये किलो आहे टमाटर आणि भाजी पण फ्रेश आहे एकदम बघा. हे वाकरला आहे तिथं अर्धा वाकरला ठीक तेव्हा एवढी काढल्यात तर बघू आता अर्धा ढीग वाकरल्यावर 1 किलो भेटल्यात 1 किलो होतील का नाही मग अजून अर्धा ढीग वाकर हा का. टमाटीवाले एक टमाटीवाले टमाटर घेतले आता आईने. आता काय फ्लावर घेतेस आता आई तिकडे गेली फ्लावर घ्यायला वाटतं. आईला इथं पैसे द्यायच्या अगोदर तिकडे फ्लावर घ्यायला गेली. काय घेतेस कितीला आहे घेऊया आता फ्लावर पण किती रुपयाला आहे 30ला. त्यालाही आवाज आहे मित्रांनो माझा डोकासारखा दुखायला लागला. किती ओरडतात बघा भाजीवाल्या. इकडे ज्याला सवय तोच येऊ शकतो नाही तर डोका दुखेल माझा त्याला डोका असा दुखला तर त्याला पैसे देस. हे फ्लावरचा पण पैसे द्यायचे आहेत. वाटतं आता इथूनच मी रिटर्न मारावा कारण की लई गर्दी मला डोका दुखायला लागला आता. तर चलो जाऊ घरी. घरी नाही अजून पुढं काय ते घ्यायचं आहे ना तर चला घरी काय इकडे बाजारात फिरो अजून काय काय. तुम्हारे वीडियो में हम भी आओ क्या हा ना भाई बस क्या. इथं मिरच्या घेते 20च्या किती 30 रुपये पाव. तुला तर 20 ऐकायला येतं 30 ताईला नुसतं 20 ऐकायला येतं. पाव दे तर आम्ही बोललो पाव तर त्याने किलो 100-150 ग्रॅम फक्त. बघा गर्दीत होऊन जातं. त्याला बोललो परत आता परत तर चला घेतो मी मिरच्या. तर भाजीवाला जरा फार कधी गडबड घोटाला पण करत असतील पटकन. पैसे दिलं 30 घ्यायचं आहेत ना. काय करायचं काय माहित घाम फुटलाय मला तर आता परत नाही येणार कधी इथं. आता शनिवारी नाही आपण याचा आता दुसऱ्या लय खतरनाक शनिवारचा बाजार आहे. मला माहित नव्हता एवढा बाजार भरतो या आता बरेच वर्षातून आलो इकडे. कुठं ग चल नाही तर भाषण मी इकडे परत. तर मित्रांनो ज्याला शनिवारच्या बाजारात माहीत असेल तोच घेऊ शकतो नाही तर लय भाव पण सांगतात. ज्याला इकडची गावची लोक बरोबर भाव करतात. चला जाऊ पुढं आता. मेथी इथं घे 10चा नाही छोटीवाली पण एकच घे नको एवढी कशाला एवढी काय करशील. अच्छा शालेची भाजी ताईनी शेवटी 3 घेतल्यात. आईला असा का घ्यायचा पैसे थैली भरून. तर चला इथं पण झाला बाजार. सगळी गावचीच आहे विकायला त्याची मुलं काय. इकडं कांदा बटाट्याचा बाजार आहे फक्त कांदा बटाटे इकडे भेटतील. तिकडचा भाजी मार्केट झाला लय मोठा आहे भाजी मार्केट. इकडे कांदा बटाटा मार्केट. मोरा बिरा पण असतात रडतात सगळी. मसाला आहेत कांदा बटाटे आहेत. मसाला ताई घरी बनवते. इकडे परत आला कपड्यांचा दुकान.
चपला बिपला आलो परत मेन रस्त्यावर. लय मोठा बाजार आहे मित्रांनो. नारळ आहे 40 रुपये. तर टमाटर बिमाटर हे बघ वाट्यावर तुला टमाटर परवडलं असतं. एवढ्या एक दिली डझन 1 डझन. पोरा पण असतात घरी त्याची मुलं. ते आमच्याकडे सावऱ्याला येतोच केलीवाल्या. हां भाऊ येते ना. मी लहान असताना जायचो गुरुवारच्या बाजारात. आता जात नाही तर माहीत नाही आता एवढे होलच नाही पण थोडा वाटतं. काही नारळ बिरळ घ्यायला लागली परत. ओढाचे 200. 250 रुपये आहे पण तू काय किती आहे किती सांगा? काय आहे तू बजेट 500 नाही 500. तर 200 रुपये सांगतो. तर आई घ्यायला लागली तरी पण बघू. मी नारळ पाणी विचारला पण 50 सांगतायत. ते आमच्याकडचं जे केलवा बी तिकडचं विकायला असतात सगळं. तर चला आईला लय टाईम झाला. लय बाजार करता करता टाईम झाला. नाही मोबाईलवर टी व्हीवर लावला तर टी व्ही पण येतं. सामान विसरली होती परत. ताईने सामान घ्यायला विसरली आणि अंकलनी ऊस टाकून दिलं 3. तर अंकलच्या दुकानात सावऱ्याला कोण पण असेल तर मित्रांनो या अंकल टाकून देतो सामान. जास्त तर सावऱ्याची माणसं इथंच या. हां आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळ आहे. हां सावरायमूर सातोलीला. तुम्ही सातवलीचे? सातपाटी ना. हां वाटलंच. नारळ आहेत म्हणून मला वाटलेलं सातपाटीच्या जात तुम्ही. हां मी आलेलो. तर चला जाऊ आता. काय काय खाऊन घेतो मी. चल खात्यात तर दाखवत नाही जास्त. तर चलो खाऊन घेतो. त्याच्यामुळे मी इथं नाही खाला वडापाव कारण की मला गर्दीच आवडत नाही जास्त. त्याच्यामुळे 12 रुपये वडापाव आहे तर घेते. तर घे मग. कुठे 10ला भेटतं तिथे घे. पण इथं गरम आहेत ना मग घे इथूनच. 2 रुपयेच आहेत ना. आईला स्वस्त वडापाव पाहिजे 10 रुपये. तर इथं 12ला आहे ते मी बोललो इथं गरम आहे ते इथंच घे. आता वडापाव घ्यायला 2 घेते. मी रस्त्याला खाईन गाडी थांबून कारण की मला भूक लागली. इथं भजी त्याला लागला गरम गरम. लई गर्दी आहे इथं. फेमस आहे जरा मोनरला. इथं लई गर्दी असते. उशीर झाला पण काय भेटत नाही. नंबर आहे तिथं मित्रांनो. तर चाललो आता पुढं आम्ही. तर जास्त गर्दी असते का बरा नाही. किती टाईम थांबायचा काय का 2 वडापावसाठी. 2 वडापावसाठी ना अर्धा तास थांबायचा बरोबर ना. आईला फायनली कोंबडीवाला भेटला. 100 रुपये पिला. किती आज स्वस्त असतील एखादा. कितीला आहे तर काय माहीत. आईची फेवरेट कोंबडी आईला भेटली आता. आता आई कोंबडी घेईल पिली कितीला. तर आईने पहिली नेलेल पण चोरीला गेला कोंबडा. घे ना मग. घेतेस ना. एक घेऊन गेली पण एक चोरला आमचा गावात. कालच चोरला म्हणून आज परत घेता. एकचं 50 ना. जोडी 100. एक कोंबडी एक कोंबडा घे म्हणजे जोडी घे. कोंबडाच पाहिजे तुला. आईची परत स्टोरी चालू झाली. आई भेटली का स्टोरी सांगतेस काय नाही. चोरून नेली ना ती बाकी 10 वाली ती पण 3 माजुरे आहेत ते बाटलीची नेली. लई कोंबडी घ्यायला गर्दी आहेत. कसं आमच्या आदिवासी लोकांना कोंबडी पिंबडी पाहिजेत मित्रांनो त्याच्यासाठी. मला बोलतो कापड नको घेऊ. प्लास्टिक नाही ते मरतील. तसाला लय गर्दी झाली. आता आम्ही इथून निघतो. घेतली आईनी कोंबडी. आई 100ची घेतली मित्रांनो. 400ची. मला वाटलं 100ला जोडी का. लय महाग आहे तरी पण. तर चला आपण आईला घ्यायची तर त्याची मुलं घेतली. आई परत आता इथं स्टोरी बोलायला लागली. आईला मी बोललो मच्छी घ्या. आईचा उपवास पण मी तर खाईन. दुपारी काय भुकत आणायचा त्याची मुलं. थोडी आता चाललो मच्छी मार्केटला. तर नुसतं काटं मच्छीच आहेत दुसरं मच्छीच नाही. बांगडं बिंगडं आहेत सगळं.
कुपा घ्यायला लावला 1/2 किलो बस. आम्ही 3 जण आहेत खायला त्याच्यामुळे. तर चला मच्छी पण घेतली. आता जाऊ घरी. तर चला जाऊ दे. आई बोलते आत गेलो असतो तर टाकून पण दिली असते. तर आईची कोण ओळखीची असेल पण आता खायली. तर चला आता जाऊ घरी. वडापाव घ्यायला आम्हाला. घेतलीस? घेतलंस? तर चला वडापाव घेऊ दे. रस्त्याला जाऊन मी खाईन. इकडं आता बसून. हा पाणी घे 1 बॉटल. हा साधी घे. चला म्हणून पोळी बिरी फार आले हा. इकडे गावातली सगळी विकायला. सगळी उन्हात सगळी गरीब लोकच असतात विकायला. तर कपडे बिपडे सगळा फेमस. इकडे पहिला आम्ही कपडे बिपडे पोरांची बिल्ली बिल्ली सगळे आहेत. चला आईने आईला जिरा सोडा घेतला. तर आता रस्त्याला थांबू आणि पिऊ आम्ही. इकडे जरा गरम बिरम लई त्याची मुलं बाजार करून थकली काय इथे येऊन बसतात. भजी बिजी खात्यात ना घरी जातात. गजरं बिजरं सगळं मालून येतात. आता जाऊयात घरी डायरेक्ट. आता भेटू डायरेक्ट घरी. चल मेडिकलमध्ये दवा घ्यायचा आहे ना. तर मेडिकलमध्ये दवा घेणार ते दाखवणार नाही. फक्त दवाच घ्यायचा आहे त्याच्यामुळे. तर आता डायरेक्ट घरीच भेटू. चला मित्रांनो. नाहीतर रस्त्यात थांबलो तर काय खाताना केला तर केला व्हिडिओ. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे लिंक इंस्टाग्राम आणि फेसबुकची. तर तिथे पण जाऊन आपल्याला फॉलो करा. तिथे पण आपले नवीन व्हिडिओ येतील. आता तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.